चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळ हुन्नूर या संस्थेने सुरू केलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचा हा जो पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न होतोय, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आबासाहेब साळे या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कटरे सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक स्वामी सर, हुन्नूर आणि पंचक्रोशीतून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावचे सरपंच, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि आमच्या कॉलेज जीवनामध्ये जी शिंगू बिरूची जोडी म्हणून प्रसिद्ध होती, ते तुमच्या शाळेतील शिक्षक बिराप कटरे आणि एकनाथ होळकर सर, त्यापैकी एक जोडीदार या ठिकाणी उपस्थित आहे, होळकर सर। या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, इतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर त्या पोरांना मारू नका, सर त्या पोरांना मारू नका, तुमच्या पोटात कावळं वरडायला लागलेत काय? संध्याकाळची वेळ झाली की पोरं काय करते ती, आय्या मला भाकर, आय्या मला भाकर, पण त्याची आई काय म्हणते, गपकी रंगुड द्या, कवा खाल्ली होतीच का नव्हतीच, दुष्काळात उठलाय होय। कार्यक्रमाला उशीर झाला, विद्यार्थी बंधू भगिनींनो मी दिलगिरी व्यक्त करतो। जरी आज जेवायला उशीर झाला तर तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी शिकणार आहे। आता अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, कुणी कुस्तीमध्ये भाग घेतलाय, वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घेतलेला आहे, त्यांचा का सत्कार झाला? त्यांनी काहीतरी कामगिरी बजावलेली आहे, चांगलं काम केलेलं आहे म्हणून सत्कार झालाय। आता तुम्हाला मला या ठिकाणी का बोलावलंय, मी काहीतरी बोलतोय आणि मला बोलायत नसं तर जा पल्याड म्हणले तिकडे, मी काहीतरी बोलतोय, माझ्याकडून काहीतरी शिका, गोंधळ करू नका। तर हे संध्याकाळच्या वेळी जे गोंधळ करणारी पोरं आहेत का, त्यांच्यासाठी आधी भाकर देतो। एक दोन मित्र होते विद्यार्थ्यांना, एक मित्र काय करायचं माहित आहे का, असं करायचं, दुसरं काय करायचं, सारखा नाक पुसायचा। एक बहादर काय करायचा, दुसरा बहादर, पण दोघांची आणि जिगर दोस्त। ती दोघं बी काय म्हणली एकमेकाला, ती नागपुषा काय म्हटलं माहित आहे का, बोट चाळव्याला, हे लगा कशाला बोट चाळवतो येड्या म्हणला, अशी बोट चाळवाय नसते ती म्हटला, तुम्ही ही येडा म्हणते ती म्हटला याला। नागपुषा म्हणला त्या बोट चाळव्याला, बोटपुषा म्हणला तू तर आगुऱ्यावर काय नाक पुसतोस म्हणला। मग दोघांनी काय ठरवलं, बोट चाळव्याने बोट चाळवायची नाही ती, आणि नाक पुशानं नाक पुसायचं नाही। जर बोट चाळव्याने अगोदर बोट चाळवली त्याला 100 रुपये दंड, नाक पुशानं अगोदर जर नाक पुसलं त्यालाही 100 रुपये दंड। बोट चाळव्या कसं करायचं, चाळवली तर 100 जात्यात हो, नाक पुशा काय करायचं, नागपुषा काय म्हणलं बोट चाळव्याला, ए जाऊ दे म्हणला, तू बी बोट चाळवू नको, मी नाक पुसत नाही, पण तुला रामायणातली गोष्ट माहित आहे का, बोट चाळवा म्हणला सांग। नागपुषा म्हणला रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण दूर दूर जंगलात गेले होते म्हणला, रामाला हरिण दिसलं,
रामानं लक्ष्मणाला आदेश केला. लक्ष्मणानं खांद्याला अडकावलेला धनुष्यबाण काढला. हरिण इकडच्या कोपऱ्यात होतो. लक्ष्मणानं असा बाण ताणून धरला, तसा बाण सोडला, तसा स्विंग करत गेला म्हणला इकडे. हरिण बाजिंद होतं म्हणला ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात आलं. लक्ष्मणानं दुसरा बाण काढला, असा ताणून धरला, तसा सोडला, तसा स्विंग करत गेला म्हणला इकडे. नागपुषा म्हणला लगा लगा येणं रामायणातली गोष्ट सांगून चान्स मारला. 100 रुपये वाचवलं. कोण म्हणलं बोट्ट चळव्या? कुणाला म्हणलं बोट्ट चळव्या? म्हणलं हे कशात रामायण तुझं? म्हणलं काय बरोबर नाही म्हणला. नागपुषा म्हणला मग तुझं काय? माझ्याकडे महाभारत आहे. नागपुषा म्हणला सांग तुझं महाभारत. बोट्ट चळव्या म्हणला महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांची लढाई झाली. एका बाजूला कौरव, दुसऱ्या बाजूला पांडव यांची घनघोर लढाई झाली. नागपुषा म्हणला सांग. तर कौरव आणि पांडवांची घनघोर लढाई झाली. नागपुषा म्हणला सांग. कौरव आणि पांडवांची घनघोर लढाई झाली. नागपुषा म्हणला सारखा घनघोर घनघोर काय करतोय सांगी. तर एका बाजूला पांडव, दुसऱ्या बाजूला कोण? कौरव यांची घनघोर घनघोर लढाई झाली. दोघांनी मी बोटावी चाळवली, नाक बी पुसला, 100 रुपये वाचवले. आता माझ्या पुढे दुसरा प्रश्न असा पडलाय, इथेही बारक गडी येत आणि काय मोठं गडी येत. कथेतला एक प्रसंग आठवतोय मला. शंकर पाटलाच्या कथेची नाही सांगत, कथेतलं नाव आहे ते. शंकर पाटलाच्या कथेतला रामाला वार. त्याचं पहिल्यांदा लग्न झालं तरुण असताना, पण त्याला काय पोरग बी झालं नाही पोरगी बी झालं नाही. मग त्याने दुसरं लगीन करायचं ठरवलं. मग त्याचं दुसरं लग्न झालं. झालं काय, पहिल्या बायकोची सगळी केस पांढरी झाली आणि दुसऱ्या बायकोची सगळी केस काळी कुठ. आणि रामाला वराचं काय झालं, निमी केस पांढरी आणि निमी काळी. मग तरण्या बायकोला काय वाटायचं, ह्याचं पहिलं लगीन झालंय, लई दिवस मिळून राहिलेली जोडी, आणि मग आपल्याकडे कुठला लक्ष देतोय म्हणून तरणी बायको काय करायची, त्या पहिल्या बायकोचं लक्ष चुकवायची आणि रामा लवाराची झोपल्यानंतर पांढरी पांढरी केस उपडून काढायची. कोण करत होता? तरणी बायको करत होती. काय करत होती? पांढरी केस काढत होती. आणि म्हातारे बायकोला काय वाटायचं, ह्यानं आता नवीनच लग्न केलंय, ह्याचं आता आपल्यावर कुठलं लक्ष राहतंय आणि तरण्या बायकोकडे बघल म्हणून तिचं लक्ष चुकवायची. कुणाची? तरणीचं लक्ष चुकवायची आणि रामा लवाराची काळी काळी केस उपसायची. महिन्या 2 महिन्यात रामा लवाराला गोठाच केला. नववी 10वीच्या पोराला गोष्ट सांगितली की ह्या बारकी पोरं केस वडायला चालू करते, आणि ह्या छोट्याला सांगितली की पाठीमागचं गडी खडं उडवते. असं करू नका. दोघाच्याही सोयीच्या गोष्टी सांगतो, ऐकत राहा. सन 1975 साली कैलासवासी बाबासाहेब साळे यांनी या ठिकाणी भटक्या विमुक्तांच्या, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत जावी म्हणून या ठिकाणी शाळा उभी केली. म्हणून आपण एकमेकाला भेटलो. कुन्नूरचा वडा माहित आहे परंतु आता ही गोष्ट आहे बरं का. त्या वड्यावर फुल बांधायचा होता आणि त्या वड्यावर फुल बांधायचा होता. लाईट इकडच्या बाजूला आपल्याकडच्या आणि पलीकडच्या बाजूला फुलाचं उद्घाटन मंत्री महोदयाचे असते. मग तिथं पलीकडे लाईट पाहिजे की नाही माईक चालायला, म्हणून MSCBची लाईट खात्याची साहेब आलेली सकाळ सकाळ तिथं. कशासाठी? त्या फुलाचं उद्घाटन करायसाठी.
लाईट पलीकडे घालवायसाठी. दुपारी कार्यक्रम होता 4 वाजता. मग ती साहेब काय करायची MSCBचा ती वायर घ्यायचं आणि त्या पुलाच्या कडेने अशी पाईप फिट करून ठेवली होती. ती वायर घ्यायचं अशी करायची त्या पाईपात अशी खवायची. वायर थोडी पुढे जायची आणि पुन्हा काय व्हायचं माहितीये का, पुन्हा वायर तिथंच बसायची, पुढं जायचीच नाही. एक गरीब शेतकरी कमी शिकलेला माणूस गावात कापायला चालला होता. साहेब घामाघूम झालं होतं. का झालं होतं, दुपारी तर कार्यक्रम आणि लाईट तर पलीकडे नेली पाहिजे म्हणून साहेब सारखं काय करायचं, वायर काढायचं अशी करायचं, त्या पाईपात खावायचं, वायर काय पुढे जायची नाही. साहेब कटाळलं होतं, घामाघूम झालतं. ही शेतकरी अडाणी आपला तिथनं चालला होता. ते साहेबाला म्हणला, साहेब काय तुमचं काय अडचण आहे का. साहेब इन बिन केलेला बूट गाठलेला शेतकऱ्याला, ए जा बाबा तू म्हातारे, तुला काय कळतंय आपलं. शेतकरी आपलं गपचूप इळा घेऊन गेलं गवत कापायला. गवत कापलं, बहारा बांधला, डोक्यावर घेतला, इळा कंबरला खवला आणि माघार येतो. तरी साहेब काय करत होतो, वायरीला असं करायचं, वायर काय पुढे जात. ते शेतकरी काय म्हणला, साहेब सकाळपासून तुम्ही आबताय म्हणला, तुमची कापडं सगळं टकरून सुद्धा ओलं झालंय म्हणला, आणि काय तुमची अडचण मला सांगा. साहेबाचा जी गर्व होता ती संपला होता त्यावेळेला. साहेब काय म्हणला, पलीकडे म्हणला 4 वाजता उद्घाटन आहे आणि वायर काय पुढे जात नाही म्हणला. तर शेतकरी म्हणला, मी वायर पलीकडे घालू का म्हणलं. साहेबाचा सकाळचा राग कमी झालता, गर्व. बाबा बघ म्हणला, तुला काय जमतंय का, आम्ही आता एवढे इंजिनियर झालो तर आमच्यानं वायर जाय ना, तुला जाते का बघ. शेतकऱ्याने टकरूचा भारा खाली टाकला. कमी शिकलेला शेतकरी गवतात गेला, एक उंदीर पकडला, उंदरा शिफ्टीला वायर बांधली आणि उंदीरच्या पाईपात घातला. उंदराला हिकून असे हवा मिळायची बंद केली, असा हात लावला, उंदीर फुरस्तीची पलीकडे गेला. जे कॉलेजमध्ये शिकलेल्या उच्च विद्याविभूषित इंजिनियरला जमलं नाही ते काम एका अडाणी शेतकऱ्यानं केलं. या भागामध्ये गरिबांच्या घरी ज्ञानगंगा जावी, भटक्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळावं. शिकलेले त्या काळातही भरपूर असते, पण बाबासाहेब साळे सारख्या कमी शिकलेल्या, धोतर नेसणाऱ्या, नेहरू शर्ट घालणाऱ्या, डोक्यावर टोपी असलेल्या साध्या माणसानं हे ज्ञानमंदिर उभं केलं आणि तुमच्या सगळ्यांची शिक्षणाची व्यवस्था केली. हे काम फार मोठं आहे, त्याला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण जातो अशी मी आपल्याला विनंती करतो. तुम्हाला भुका लागली काय पोरं, गोष्ट नको आहे तुम्हाला, पाहिजे काय, बर पण. कैलासवासी बाबासाहेब साळे यांनी उभा केलेल्या शाळेमध्ये त्यांच्याही मुलांनी, नातवानी या शाळेमध्ये सगळ्यांना शिक्षणाची चांगली सोय व्हावी, सर्व समाज घटकांना समान न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी चांगले कर्मचारी नेमलेले आहेत. त्या कर्मचाऱ्याकडे सुद्धा चांगलं कौशल्य आहे. बऱ्याच शाळांमध्ये आम्ही कार्यक्रमाला जातो, अध्यक्ष साहेब, अध्यक्ष निवड आली का आम्हाला म्हणतात तुम्ही निवडा अध्यक्ष. माईच्या जवळ जायचं धाडसच नाही, त्याने तर 2 खून केलेले असतात, खून करण्याचं धाडस वेगळं, पण माईच्या पुढचं धाडस वेगळं असतं. तर या ठिकाणी असलेले शिक्षक आपण सुद्धा सर्व कलागुण संपन्न या ठिकाणी नेमलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची सर्व दृष्टीनं प्रगती करत आहेत. त्या शिक्षकाला मी धन्यवाद देतो. पाठीमागच्या दोस्तांनो कथा पाहिजे का तुम्हाला, पाहिजे म्हणते ते. एकच कथा सांग, तू काळजी करू नका, नको आहे का. कथेचं नाव आहे तुक्याचं लगीन. कथेचं नाव आहे तुक्याचं लगीन. तुक्या लग्नाला आलेला पोरगा पण जरा मोहर गेला होता. तुक्या बरोबरच्या सगळ्या पोरांची लग्न झाली होती. कुणाची बायको नांदाय आलती, कुणाची बायको बाळांपणाला गेलती, कुणाची बायको बाळांतीनून पुन्हा नांदायला आलती, पण तुक्याचं अजून झालं नव्हतं.
तुक्या गडी भलताच उंच वर टेकत होता बच्चन पेक्षा उंच. मग ज्याला मुलगी झाल्या ती जिलेबी वाटायची आणि मारुतीच्या कट्ट्यावर लोक जमली ती कोणाला मुलगी झाली ती जिलेबी वाटायला यायचा. सगळ्याला जिलेबीचा एक एक आकडा द्यायचा आणि तुक्याला 2 आकडा द्यायचा. आणि काय म्हणायचा, काय रे तुक्या तुझं कवाय. तुक्या म्हणायचा आमदा आहेच. आणि ती बी कसं म्हणायचं आमदा आहे. ती जिलेबीचं तुकडं एकदमच तोंडात टाकायचं, कच्चा 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 आवाज आमदा आहेच. ज्याला मुलगी झाली ती जिलेबी वाटायची, ज्याला मुलगा झालाय ती पेढ वाटायचा. आणि ती पेढ बी कसा वाटायचा, सगळ्याला पेढ्याची 1-1 गोळी आणि तुक्याला 2 गोळ्या. आणि तुक्याला पुन्हा करण म्हणायचा, कवाय तुक्या तुझं कवाय. तुक्या बी ती वैतागाने दोन्ही बी गोळ्या तोंडात टाकायचा, कच्चा कच्चा आवाज आमदा हायच. एक जणाला मुलगा झाला म्हणून पेढ वाटत आलं, सगळ्याला पेढ वाटलं. तुक्याला 2 गोळ्या दिल्या आणि ती म्हटला, काय रे तुक्या तुझं कवाय. तुक्यानं वैतागाने 2 गोळ्या तोंडात टाकल्या, कच्चा कच्चा चावल्या. काय म्हणला, आमदा हायच. एक जण म्हणला, काय लगा तुक्या आमदा हायच म्हणतोय, तुझी दाढी गळ्यात आली तर तुझं लगीन नाही. तुक्याला राग. तुक्या सायकलीवर आलं तर मारुतीच्या मंदिराकडं सायकलीवर बसलं. तुकी सायकल म्हणजे काय होत, 3 नळ्या आणि 2 चाक. त्याची सायकल पंक्चर होत नव्हती कवा. त्या टायरात त्यानं तरवडाचं पालं चिंध्या भरलेलं. पंक्चर कशाला होत्या. सायकलीवर बसलं त्याला ब्रेक बी नाही काय नाही. हवा करायला झाली म्हणजे पुढल्या टायराला पाय लावून हो 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 करायला. सायकलीवर बसलं ना आलं घराकडं. तुक्याचं घर म्हणजे काय, मागची एक खोली पुढची एक खोली, छोट घर कुडाची खोली पुढची. तुक्या घरी आलं, कुडाच्या कडेला सायकल उचलून आदळली आणि आत गेलं. मागच्या खोलीत तुक्याची वहिनी दादाची बायको भाकरी करत होती दबा दबा दबा. आणि पुढच्या खोलीत तुक्याचा भाऊ दादा गावचा पुढारी नाकापत्र टोपी आलेली पान खाऊन पिचकारी हाणत होता. आणि तुक्याची आई गवारीच्या शेंगा नीट करत होती. तुक्या आत आलं, बसलं. खाली बसलं नाही, गुळीपिंडीच्या पोत्यावर बसलं. गुळीपिंडीच्या पोत्यावर बसलं तरी तुक्याचं गुडघं पोत्याच्या वर. उंचच गाडी हो, बच्चनपेक्षा उंच. आणि तुक्या काय म्हणला बसून, दादा. दादा म्हणला, काय तुक्या. तुक्या म्हणला, तू गावचा पड रे, तुला सारं कळतंय, माझं कळत नाही वय. दादा म्हणला, मला गावचं कळतंय पण तुझं काय मनातलं सांगे. म्हणला, गेलतो मारुतीच्या मंदिरात, तिथं म्हणला बापूला नातू झाला, पेढ खाऊन आलो. म्हातारीनं पावसाळा जास्त खाल्लं होतं. ती म्हणली, काय म्हणतोयस तू, का तुझ्या लग्नाच म्हणतोयस काय. तुक्या म्हणला, मग दुसरं काय म्हणतो म्हणला. दादा म्हणला, आता लगा तुक्या खळीला आलोय, कडेच्या वळीवर आता ऐकत नाही म्हणलं. दादा चटशिरी उठलं आणि गेलं जाणत्या माणसाकडं. लगा म्हणला, आमचं तुक्याला खळीला आलंय त्या दुखार लागतोय म्हणला. दादा दोस्त म्हणला, हा एक मुलगी म्हणला लग्नाला आलेली, विचार तू पाहुण्याला, बघू म्हणला कस कस करायचं. दादा मित्रानं पाहुण्याच्या मुलीची चौकशी केली. मग मुलगी बघायला जायचं ठरलं. आता कसं जायचं, तुक्याचा भाव, दादा, वहिनी, काय जाणत्या बायका, काय गावातले कार्यकर्ते. म्हणले लगा आपल्या गावातली एक इष्टी आहे म्हणले घरापुढनं, पण पाहुण्याच्या गावाला म्हणले इष्टी नाही, पुन्हा कसं जायचं तो. मग जीप करूया म्हणली. मोठी जीप केली, 10-15 माणसं गाडीत बसली. गाडीत धुरळा उडवतच पाहुण्या घरला गेली. पाहुण्याचं घर म्हणजे काय, गोट्याचं घर. एक गोट्या बंदिस्त भाग. गोट्याचं घर माहिती आहे तुम्हाला, शेकरलेला असतं तणसाचं. एक गोटा बंदिस्त केलेला आणि एक मोकळा सोडलेला हवा प्यायला. मग पाहुण्याने बी काय केलं, हिर्याच्या ठिक्याचं पाल अंतरलं होतं, पाण्याची गागर तांब्या, आणि गाडी धुळं वाढवत गेली पाहुण्याच्या घरी. गाडीतनं पटापटा सगळी तुक्या ती गेलेली कार्यकर्ती उतरली. सगळे पावडर लावले झालं धुळल्या. सगळ्याला पाण्याचं तांबी दिलं, कुणी चूळ भरली, कुणी तोंडाला पोत्याला दिला, आणि आत जाऊन आपली त्या एरियाच्या ठिकाणच्या पालावर बसली. सगळी बसली, तुक्या बी खाली बसली. पण बसलं तरी बी उभा राहिलेल्या माणसाकडे उचतीस होतो. सगळीकडे इकडं तिकडं बघत होत, पण काय दिसलं नाही त्याला. घर चहा केला पाहुण्याने. चहा केल्यावर सगळ्याला चहा द्यायला चालू झालं.
कपातला चहा बशीत ओतून पाहुणं फुर्र फुर्र करत प्यायला लागलं. पाहुण्यांचं चहा पिऊन झालं. कुणी पान खाल्ली, कुणी तंबाखू खाल्ली, एकमेकाची चर्चा सुरू झाली. कुणाची डाळिंब किती झाली, कुणाचं ज्वारी किती झाली, वेगवेगळी चर्चा झाली. कुणाचं पोर किती शिकलं, त्याचं पोर डॉक्टर झालं, असली चर्चा सुरू झाली. तेवढ्यात तिथं म्हातारी एक बसली ती मिडीला टिकून, आणि पोरग एक तुमच्या वयाचं बसलं होतं, तिसरी चौथीचं. ती म्हातारी त्याला काय म्हणतो ती पोरग म्हातारीला कस करतो, म्हातारी सारखीच करते. पोरग कस करते, ती म्हातारी त्या पोराला काय सांगत होती माहितीये का? आपल्या खेड्यात कबशा कमी असते, शेजा पाजारीच्या गोळा केलेल्या असते. म्हणून ती म्हातारी काय म्हणतो ती, आरस्वामिया कबशा दिया गिऱ्या तात्याच्या फुटतेल्या पुन्हा कुठे हिकात आणून द्यायच्या, अशी म्हातारी त्याला म्हणत होती. पण पोरग कसं करते म्हातारीला, त्याला काय कबशी फुटली काय नाही. इकडची तिकडची चर्चा झाली. आता मुलगी बघायची म्हणल्यावर बाहेरच्या बाजूला पाट आणून मांडला. त्या पुढच्या मोठ्या ताटात ब्लाउज पीस, नारळ, खडीसाखर, लसूण, खोबऱ्या तुकडा, तांदूळ, हळद, कुंकू सगळं आणून ठेवलं. आणि मुलीला साडी नेसवायला नवीन लग्न झालेल्या फॅशनेबल 2 बायका आल्या होत्या. ती साडी तिला मेकअप करत होत्या आणि तिला सारख्या म्हणत होत्या, अगं पदर घे पदर घे. आणि ती पदर मागे निसरून जायचा, ती पोरगी कशी करायची, सारखा निसरून जायला पुन्हा अशी करायची. बायका म्हणे अगं पदर घे पदर, सारखा निसरून जायला. त्या बायकाने आपला तिला साडी नेसवलेली, मेकअप केलेला. आता मुलगी बघायची म्हटल्यानंतर बाहेर पाट वगैरे आणून मांडला. मग पाहुणं म्हणलं आता येऊ द्या मुलीला. आता मुलगी खेड्यातली, बायका सारख्या तिला काय पाठीमागून करायचं माहिती आहे, गोट्याचा जी बंदिस्त भाग होता आणि बाहेरच्या बाजूला ती पाहुणं बसलेलं. बायका सारख्या पुरीला मागणं ढकलायचं, फू मंगल मोर, फू मंगल मोर. आणि ती मंगल भुजार जनावरांनी माग माग बायका सारख्या तिला ढकल देत्या, फू मंगल मोर, फू मंगल मोर. आणि ती मुलगी भुजार जनावरांनी माग 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 सारख्या. बरं आता गेलं तर पाहिजे. त्या गोट्याच्या दरवाज्यातनं मुलगी आली, पाटावर बसली. 4-5 बायका आल्या, मुलीला हळद कुंकू लावलं. तिच्या वट्टीला नारळ, पान, सुपारी, काय जी साहित्य होतं, ब्लाउज पीस ती घातलं. आणि मग मुलीकडचा पंच म्हणला, पाहुणा विचारा म्हणला पुरीला काय विचारायचं. हो अण्णा म्हणला, बापू विचारा म्हणला. बापू म्हणला, तात्या एवढं जाणता असताना मी कशाला म्हणला, तात्याला विचारू द्या. तात्याने मी काय केलं, बर मी विचारतो म्हणला. तात्याने प्रश्न विचारला, बाळ तुझं नाव काय? 16 वर्षाची मुलगी, लहान बाळ होतोय. त्या पुरीने सांगितलं मंगल. तात्याने दुसरा प्रश्न विचारला, तुला भाव किती? ती मुलगी म्हणली 2. तात्या शांत झालं. मुलीकडे चापायचं म्हणला, पाहुणा काय बी विचारा, पोरगीला हुशार आहे आमची. काय विद्यापीठात गेलती काय शिकायला, तुम्हाला काय बी विचारा म्हणला, तिला येतोच. तात्या म्हणला, कशाला तुम्ही, आम्ही जुनं पाहुणं सस्तार मारूक करायचं म्हणून आम्ही बघायला आलोय. पहिलं पाळण्यात बाशिंग होती म्हणला, कुठं मुली बघत होती. मग प्रश्न विचारायला थांबल्यावर ती मुलीकडचा पंच एक जरा हुशार होता. ती म्हणला, तुम्ही विचारलं पण पोरला काहीतरी विचारलं. आता हा तुक्याचा नंबर. सगळे म्हणले, तुक्याला विचारा प्रश्न. आता तुक्यानं काय प्रश्न विचारला बघा त्या पुरीला, तुम्हाला व्हॉट्सअप चालवता येतं का? आता ते पोरगी मी जरा हुशारच होती. ती म्हणली, आधी आपलं लगीन होऊ द्या. आणि पुन्हा म्हणली, तुम्ही व्हॉट्सअप चालवा, मी मागे बसून येते म्हणली. मुलगी बघून झाली. मुलीला सांगितली, एकाच जागेला पाया पडून जा बाय म्हणली घरात. मुलगी गेली. मग तुक्याकडचा एक पंच जाऊन लांब अंगणात उभा राहिला. मुलीकडच्या पंचाला वाटायला लागले, ह्याला काय अडचण आली कुणाच ठाऊ. म्हणून मुलीकडचा एक पंच तिथं गेला. दोघं बोलायला लागले. ती दोघं बोलते तेव्हा आम्ही बोलत नव्हतो.
दोघं बोलत होती. ती दोघं आले माघारी. तू क्या करता पंच काय म्हणला, आमचं ठरलंय. सगळी त्याच्याकडेच बघायला. पुन्हा एकदा म्हणला आमचं ठरलंय. एकाने विचारलं तुमचं ठरलंय पण काय ठरलंय, तर म्हणला यादीवर शादी करायचं आमचं ठरलंय. मुलीकडचा पंच म्हणला हे म्हणला कांद्याला मुळ्या कमी पण आम्हाला पाहुणं नाही म्हणला. असं गपचिप लगीन म्हणला, आमची मुलगी एकुलती एक म्हणला असं करतो का. तरी मी तुक्याकडचा पंच हुशार होता. हायकोर्टातला सरकारी वकील असल्याने ती म्हणला कुणाची मन कुणाला गावले ती हळदी धुतल्या त्या. मुलगी पसंत आहे सगळं आहे म्हणला, आम्हाला पसंत आहे तुम्हाला पसंत आहे, स्वयंपाक तयार आहे, मुला मुलीची कापडं ही निवायची कापडं आणूया आणि तुक्यावर तांदूळ टाकूया. तुक्याकडचा पंच त्या मुलीकडचा एक पंच गाडीवर बसली, गाडीला किक मारली फुर्र करत गेली तालुक्याच्या गावात. हिने वेळेला कपडे घेतले, तुक्याला कपडे घेतले, तुक्याला रेडीमेड कपडे घेतले. मुलीचं ब्लाउज पीस अर्ध्या तासात टेलरला सांगितले द्यायचं. तुक्याला रेडीमेड कपडे घेतली, सगळ्यात उंच पॅन्ट घेतली, पण तुक्याला गुडघ्याच्या खाली फक्त 4 बोट येत होती. मिडी स्कर्ट घातली आणि तुक्याला दिसायला लागलो. तो क्या म्हणला असू द्या मिडी स्कर्ट तर मिडी स्कर्ट. आणि मग लग्न लावलं तुक्याचं, यादीवर शादी केली. आणि मग ते लग्नात माहित आहे तुम्हाला मंगलाष्टिका म्हणते. मंगलाष्टिका म्हणते मध्ये काय कापड भरते ती का, गंगा सिंधू सरस्वती शुभ मंगल सावधान. तू काय तरी मनातल्या मनात म्हणतो आता कवा होते लगीन कुणाच ठाव म्हणला कवा करते. तरी बी शेवटची मंगलाष्टिका त्या महाराजांना 5 बी घेतले नाही त्या. आता सावधान म्हणला शुभ मंगल सावधान. तू काय म्हणला बरं झालं म्हणलं. आता झालं लग्न तुक्याचं. जाताना तुक्या एकटच गेलं होतं. तुक्याचा उद्योग होता ऊसतोडीचा. अर्ध्या कोयत्याची ऊसतोडी घेत होतो पहिली. आता म्हणला आपला पूर्ण कोयता झाला म्हणला, बरं झालं म्हणला. आता दोघांची उचल भरपूर मिळत्या. तुक्या आलं गावाकडं. गावाच्या जवळ गाडी आल्यावरच दादाने त्याला ड्रायव्हरला सांगितलं उद्या गाडी कुठे जाणार आहे. काय नाही कुठं इथं जाईल. उद्या देवदेव करायचं म्हणलं. परदेश सत्यनारायण महापूजा निवांत झालो. तुक्या म्हणला बरं झालं. दुसऱ्या दिवशी गेलीच देवदेव करायला. तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा. तुक्या म्हणला आता निवांत झालं. आता यादीवर शादी केलेली सगळ्या पै पाहुण्यात कळलं. बाजारात पुनूरच्या बाजारात कळलं. ती बायका एकमेकीला गाठ पडल्यावर काय म्हणाला द्वार तुला काय माहित आहे काय काय पुरी झालेली काय काय इडे वानिकीने एक पुरगी आम्हाला कळवायचं, फोन करायचा, फोन राहिला मिस कॉल तर करायचा. आम्ही लग्नाला गेलो तू चांगला आहे राहिला साधा तर नेला असता. पुरुष माणसं एकमेकाला गाठ पडल्यावर म्हणाली तुला काय माहित भाऊजी केली लगेच. भाऊजी काय अडाय म्हणला चांगलं स्थळ मिळालं, पुरगी शिकली होती आणि असं लग्न करते काय. सत्यनारायण तुक्याच्या घरला 5-50 पाहुणं. तुक्या म्हणला आधीच आपलं बारकं घर आणि हे पाहुण्याची वर्तुळ. तुक्याला काय निवांत नाही. रोज 40 पाहुणे गेले 80 पाहुणं आलेला आहे. तुक्याला काय बोलू देते ती ग बसू देते ती ग काय. तुक्या म्हणला लगीन झालं नंतर बरं झालं. ह्या पाहुण्याने मला पिस्तूल कर दिले. ती 40 पाहुणे गेले 80 पाहुणं आलेला आहे. तुक्या एक दिवशी वैतागलं आणि कुठे गेला जनावर घेऊन माळावर गेलं. माळावर गेला 3 वाजताच माघारी आलं. तुक्या म्हणला 5च्या गाडीने पाहुणे येतात म्हणला तर आपण म्हणला काय तर बोलू बसू म्हणून त्या जनावरला लोळणं घालत तर माघारी घेऊन आलं 3 वाजता. तुक्या जनावर घेऊन आलं तर 5-50 पाहुणं तुक्याच्या दारात डमडम न आले. तुक्यानं म्हणला बायकोकडे बघत वहिनीला म्हणला वहिनी केला काय स्वयंपाक. स्वयंपाक वगैरे केला सगळं जीव खाव घातलं आणि हिऱ्याच्या ठिक्याचं पाल अंतरून पाहुण्याला म्हणला झोपायच्यावर म्हणला. आणि संध्याकाळी जेव्हा कोण बसला तुक्या तुक्याची आई तुक्याची वहिनी तुक्याचा दादा आणि तुक्याची बायकून तुक्या. आणि तुक्याने कसा तरी एक घास कुस करून तोंडात टाकला आणि काय म्हणला दादा मी वेगळा राहतो ह्यात काय मला सुख लागत नाही. अरे दादा म्हणला येड्या पहिलंच आपल्याला कर्ज आहे
अजून तुझ्या या दिवशी आधी करताना कर्ज केलंय. दादा म्हणला मी पहिली ऊसतोडी करतोय म्हणला, आता माझा पूर्ण कोयता झालाय म्हणला. 1 वर्षाची ऊसतोडी घे उचल घे, तू कर्जाचं एंपाट ठेवत नाही म्हणला. पण मी वेगळं राहणार म्हणला. तू काय असं का म्हणतो? तर आलं पाहुणं तर दादा घरी जातात, आपण आपलं निवांत आपल्या घरी राहायचं म्हणून दादाला तू काय म्हणतो. पण दादा म्हणतो लगा मी गावचा पुढारी, गाव काय म्हणाल म्हणला. अजून भावाची हळद निघाली नाही तर भावाला वेगळं ठेवलं. तो काय म्हणला काय भी होती म्हणला, गावाला काय आपण भाऊ एक काय म्हणला. ठरलं वेगळं राहायचं. सकाळ सकाळ तू क्या उठलं लवकर, बैलाचं गोठ होतं, त्या गोठ्यात बैलाने खड्ड मारलेलं, मुरुम माती टाकली, शापसूप केल्या, कडनी तुरकड्याचा कुड मारला, एक जुना दरवाजा बसवला, शेणानं सारवून घेतलं, लग्नात मिळालेली क्वाट गादी घड्याळ नेऊन ठेवलं तिथं आणि तुक्या क्वाटवर मध्ये बसलं आणि काय म्हणलं आता कसं निवांत झालं बघू. आता आलं पाहुणं तर ते दादा घरला आपण निवांत आलो होतो. तेवढ्या झाली एसटीत 1-2 माणसं 4 माणसं उतरली. एक डोळ्याला काळा कुट चष्मा, धोतार, खोच्या, छत्री आणि 4 पोरं कॉलेजची. तो काय म्हणला कोणतं आलं वाटतं. त्या कॉलेजच्या पोरांनी सांगितलं, त्या माणसाने विचारलं पाहुण्यानं असं आमच्या बहिणीचं पुरी लग्न झाले, या दिवशी आधी भेटून जावं म्हणून आलो. ती पोरं म्हणली तेव्हा होय होय म्हणली त्या झाले तेव्हा ती सकाळीच वेगळा राहिलाय, थोडं तुरकडीचा कुड मारलेल्या घरात राहिला. तो काय म्हणला कोणतं आलं वाटतं. मंगल पुढे आली म्हणली अगं बाई मामा आली म्हणली. तो काय म्हणला आली का ब्याज आपल्याच घरला म्हणला. मामा आला क्वाटवर मधीच बसलं, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि तू काय म्हणलं घड्याला कडतो करून मामा आता एसटी आहे नाही तर मग पुन्हा एसटी नाही उद्या सकाळ. हे मी कशाला राहतोय म्हणला, मला लगेच जायला लागतो. तरी तू काय म्हणला हे चक्र का म्हणलं. तू काय म्हणली तुमच्या डोळ्यात काय माती पडले काय म्हणली, आपल्यात चार्ज फिक्की नाही तुम्ही चक्र म्हणून सांगताय थोड थोड करून. तेवढ्यात आली एसटी आल्यावर मामाने एक हातात खोच्या छत्री पिशवी धरली, लगा लगा पळत गेलो. तो काय म्हणला आपण कसं भांडून मामा कसं गेलं बघ लगेच निघून. असंच भांडायचं पाहुणा कटवायचं. मामा एसटी मधून गेला, कंडक्टरने बेल्याने 2 प्रवासी उतरला, 2 बसल्या बेल मारली, गाडी गेली निघून. मामा पुन्हा माघारी चालत आला. तू क्या बायकोला काय म्हणतो कसं आपण खोटं खोटं भांडलो, मामा कसा चटशिरी उठून गेला. असंच भांडायचं मामा असाच कटवायचा. मामा आला कुडात त्यांचा आवाज ऐकतो. मामा काय म्हणला तू काय म्हणते सारखं कसं कसं खोटं खोटं भांडलो, असंच खोटं खोटं भांडायचं आणि असाच मामा कटवायचा. मामा म्हणला कसा खोटं खोटं गेल्याने केलो, आलू बघा आलू बघा. चोखोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय साळेसाहेब, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व स्टाफ संस्था यांनी मला या ठिकाणी कथाकथनासाठी आमंत्रित केलं. आपण माझं कथाकथन ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि या ठिकाणी माझा कथाकथनाचा कार्यक्रम थांबवतो. धन्यवाद.